इथे आश्रमामध्ये मी एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं परत, आणि हे एक्झाम्पल मी आधी एक्सप्लेन करतो काय, आणि मग माझ्या शेजारी जो उभा आहे, तुझं नाव काय? आयुष. आयुष आपल्याला सांगणार आहे की कुठला फॉर्म्युला वापरलाय, काय केले. आता हे जे उदाहरण आहे हे रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये असं सांगितलं आहे मुलांना की एका हॉटेलच्या रूममध्ये एका टेबलावर 2 भांडी ठेवली. एक वृत्तचित्ती आकाराचे सिलेंड्रिकल शेप ज्याला आपण म्हणतो, मोठा भांडे, त्याच्या शेजारी कोन शेप भांडे. ओके, तर प्रश्न असा आहे की याचे सायझेस दिलेले आहेत आपल्याला. रेडियस मोठ्या भांड्याचा, त्रिज्या 7, उंची 10. लहान जग म्हणूया आपण, लहान जगाचं उंची सेम आहे, त्रिज्या लहान आहे, 3.5 आहे, याच्या निम्मी. आता प्रश्न असा आहे विचारला आहे त्यांना की या भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये किती जग पाणी मावेल. नंबर ऑफ कोनिकल जग्स रिक्वायर्ड. ओके, किती जग पाणी मावेल. तर बेसिकली आपल्याला एक महत्त्वाचं माहिती पाहिजे की दोन्हीचे शेप वेगळे वेगळे आहेत. याला आपण सिलेंडर म्हणतो, याला आपण कोन म्हणतो. ॲक्च्युली 10वीच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्सुरेशन, महत्त्वमापन या चॅप्टरमधलं उदाहरण आहे. ओके, तिथे वेगळे शब्द वापरलेत, पण आपण रिअल लाईफ सिच्युएशन घेतलेली. ओके, तर आता आयुष, तू सांगणार आहेस मला की आपल्याला नंबर ऑफ जग्स, किती जग पाणी मावेल असं विचारले. तर पहिल्यांदा काय तू फाइंड आउट करणार आहे? अगोदर मोठ्या भांड्यातील पाण्याचे घनफळ. मोठ्या भांड्यातील पाण्याचे घनफळ म्हणजे वृत्तचित्तीचे घनफळ. बरोबर, वृत्तचित्ती म्हणजे सिलेंडर फॉर 10th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. ओके, सो वी आर फाइंडिंग आउट व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल शेप, म्हणजे वॉटर इज बीइंग फिल्ड इन दिस सिलेंडर. ओके, सो व्हॉट इज द व्हॉल्यूम? व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. आता सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे πr²h, πr²h. काय केलं याच्यामध्ये? किमती कुठल्या टाकल्यात तू? किमती पाया गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 10 या किमती टाकलेल्या. 7 म्हणजे इकडलं 7 घेतलं, बरोबर. त्रिज्या आहे ना, 7 गुणिले 7 का केलंय? कारण की r² म्हणजे 7² म्हणजे 7 गुणिले 7, आणि उंची 10 आहे. तर हे घनफळ मिळाले मोठ्या भांड्याचे. पुढे काय? त्यानंतर लहान जगामध्ये पाण्याचे घनफळ 1/3 पाया r²h. तर हा फॉर्म्युला वेगळा काय आणि हा फॉर्म्युला वेगळा काय? कारण की याचा आकार वेगळा. याला आपण इंग्लिशमध्ये कोन म्हणतो. सो व्हॉल्यूम ऑफ कोन, ओके, व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 πr²h, म्हणून फॉर्म्युला वेगळा आहे. याच्यामध्ये पण किमती टाकल्या तू? मग इथे 3.5 का टाकलंय? कारण इथे त्रिज्या 3.5 आहे. याची त्रिज्या 3.5 आहे, बरोबर. उंची दोघांची सेम आहे, 10. याला V2 म्हटलंय. आता हे किती जग पाणी ह्याच्यात मावेल, काय करायचं? तर अगोदर मोठ्या भांड्याचे घनफळ भागिले लहान भांड्याचे घनफळ. बरोबर, म्हणजे V1/V2. ओके, नाउ द फॉर्म्युला सेज, तुम्ही ज्यांचं मेन्सुरेशन झालेलं आहे त्यांना माहिती आहे, नंबर ऑफ कप्स और नंबर ऑफ जग्स इज गिवन बाय bigger volume upon smaller volume. Volume of the big cylinder upon volume of the small cone. Okay. When you divide the volumes, you get the number of cups or number of jugs required. Okay. But the important thing is V1 is the bigger volume, V2 is the smaller volume. दोन्ही आपण भागाकार केला, हेच टाकल्यात किमती. आता डिव्हिजन करताना मला एक सांगायचं आहे की 7 × 7 49 वगैरे करण्याची काही गरज नाहीये, असंच ठेवायचं. मग 3.5 × 2, 3.5 × 2 is 7. कॅल्क्युलेशनला सोपं जातं. शेवटी आम्हाला आले 4/1/3. 4/1/3 ला आपण हे चिन्ह काढायचं. हे चिन्ह काढल्यानंतर 1/3च्या उलटं करायचं, रेसिप्रोकल 3/1. 4 × 3 किती आलं? 12 जग. क्लिअर? तर आजचा रिअल लाईफ एक्झाम्पल होतं, राईट. Thank you.